नमस्कार. आज आपण आहोत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आणि तरुण तर्क असे खासदार माननीय डॉक्टर प्रशांत पडोळे साहेबांसोबत. आज आपण दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्याशी रुबरू होऊया. काय आहेत त्यांचे खासदार झाल्यानंतरचे विजन आणि भंडारा गोंदियाच नाही तर पूर्व विदर्भामध्ये ते काय करू इच्छित आहेत. तर नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आपण आज या माध्यमातून म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल की आपण ज्या पद्धतीने आता निवडणूक लढली, आपण नवीन आहात आणि तरुण तुर्क आहात आणि तुम्ही डॉक्टरी पेशामध्ये मोठं काम केलेलं आहे, तर काय सांगू शकाल की काय विजन राहील आपला आणि या म्हणजे सध्या आपण खासदार म्हणून? नमस्कार. सर्वप्रथम मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. ही माझी जीत नसून ही सर्वसामान्य सगळ्या जनतेची जीत आहे. आणि माननीय नानाभाऊ पटोले आणि पक्षश्रेष्ठी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला माहितच असेल, भंडारा जिल्हा मुख्यतः तलावाचा जिल्हा आणि तांदळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथं मासेमारी भरपूर प्रमाणामध्ये होते, परंतु त्याला योग्य भाव मिळत नाही. आपल्याकडे इथं कोल्ड स्टोरेज इथं अवेलेबल नाही आहे. त्याच्या कारणाने आपण समोर ते मासे पाठवू शकत नाही. आपण ते मासे आपण विदेशामध्ये एक्सपोर्ट केले तर त्यांना म्हणजे तुम्हाला म्हणजे असं म्हणणं आहे की भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे, त्यानंतर नदीचं मोठं पात्र आहे, म्हणजे वैनगंगा इथून वाहते, सुलवन नदी इथून वाहतं, तर तुम्ही या म्हणजे खोऱ्यामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्याच्या प्रयत्नात आहात? हो, नक्कीच. आपण येणाऱ्या काळामध्ये मग कशा पद्धतीने तुम्ही त्याला चालना देण्याचा विषय करताय? इथं आपण मागे गुजरातचा सर्वे इथं झाला होता. अच्छा. प्रामुख्याने त्यावेळी इथं फक्त 3च तलाव असे आहेत का जिथे आपण मासे खाऊ शकतो, खाण्यायोग्य मासे आहेत ते फक्त 3च तलावातले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही साकोलीचा तलाव म्हटला तो मोठा आहे. आता भंडारा जिल्ह्यामध्ये गोशे धरणाचं सुरुवात झाली आहे. नागपूरचं सगळं सांडपाणी, गढूळ पाणी इथं आपल्या भंडारात येतोय. त्याच्या कारणानं मासे सुद्धा चांगले नाहीत, इथले खाण्यायोग्य नाही. वरून आपल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला पण धोका इथं निर्माण झालेला आहे. जेनेटिक बिमाऱ्या इथं होत आहेत. समोर काळामध्ये आपल्याला कॅन्सरचा प्रभाव इथं वाढताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की कुठेतरी आळा करण्याची गरज आहे. म्हणजे याला ज्या गोसे डॅमला जो नाग नदीचं पाणी येतोय काढावाला, तर त्याचे म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला तर त्याच्यातलं काय म्हणजे आता तुम्ही सांगितलं कॅन्सर, तर असे कुठले कुठले रोग संभवण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचं जे पाणी गोसे डॅमला येतो आहे? केमिकल युक्त पाणी आणि सांडपाणी इथं येतोय. त्याच्यावर पहिले STBच्या मार्फत आपल्याला फिल्टर करून तो पाणी इथं करायला पाहिजे, नाहीतर ते नाग नदी कुठेतरी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न इथं करायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण लढा देऊच म्हणा, सरकार सोबत त्यांच्या सोबत सुद्धा आपण काम करू आणि हा प्रश्न सोडवण्याचा आपण यथोचितपणे प्रयत्न करू. बिमाऱ्याचा प्रश्न म्हणला तर बिमाऱ्या भरपूर सध्याच्या परिस्थितीमध्ये होत आहेत. साधा तुम्ही पाणी पिला तर डायरिया, डिसेंट्री सारख्या बिमाऱ्या सुद्धा इथं होत आहेत. आणि मोठे म्हणले तर कॅन्सर पर्यंत ह्या बिमाऱ्या होतील. तर याला कुठेतरी आळा सुरुवात आपल्याला करायचं आहे. सुरुवातीलाच तुम्ही एक म्हटलं की हा जो क्षेत्र आहे हा धान उत्पादकांचा आहे, म्हणजे या ठिकाणी तांदूळचं उत्पादन होतं. आपण बघितलं असेल की मागील अनेक वर्षांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाला भाव नाही, म्हणजे धानाला भाव नाही अशी नेहमी ओरड असते. तर याचं जे आधारभूत धान खरेदी केंद्रावर जे धान्य खरेदी केलं जातं तर त्याचं जे रेट आहेत ते केंद्र सरकार फिक्स करतं. तर तुमचं आता या संदर्भातलं काय विजन असेल? कारण या शेतमालाला जर भाव राहिला नाही तर आपला हा जो शेतकरी आहे म्हणजे आर्थिक विवंचनेमध्ये वारंवार जातो आहे, कारण उत्पादन खर्च अधिक आहे आणि त्याचा जो म्हणजे धान उत्पादन होतो तर त्याला तो भाव मिळत नाही. तर या संदर्भात आपली काय भूमिका असेल? नक्कीच आपण जे प्रश्न विचारलेला आहे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण सेंट्रलमध्ये, आपण पार्लमेंटमध्ये त्याच्यासाठी आपण यथोचितपणे प्रश्न करू, या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, चांगला भाव मिळवण्याचा आपण तिथं प्रयत्न करू. परंतु तुम्ही बेसिक गोष्टी स्ट्रक्चर तुम्ही बघितलेला असाल,
तर आपल्याला भाव का बरं मिळत नाही? आणि आपण जे खतं वगैरे वापरतो त्याच्यावर पण आपण जीएसटी भरूनच राहिलो. तर शेतकरीला जीएसटी लागू नये, पण आपण त्यात जीएसटी तर भरूनच राहिला. मला असं वाटतं की या सरकारने जीएसटी मुक्त शेती करायला पाहिजे. म्हणजे रासायनिक शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे कुठेतरी. याच्या व्यतिरिक्त जो आपला माल आहे तो समजा विदेशामध्ये समजा एक्सपोर्ट त्या क्वालिटीचा आपण इथं निर्माण केला आणि तिकडे पाठवला, तर नक्कीच मला असं वाटतंय का प्रत्येक शेतकरी म्हणते माझ्या मालाला भाव मिळत नाही, हा मुद्दा टोटली संपतो. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की निर्यात बंदी जर म्हणजे हटवली, म्हणजे वेळोवेळी केंद्र सरकार निर्यात बंदी ठेवतं आणि त्याच्यामुळे आपला जो तांदूळ आहे बाहेर जाऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे कुठेतरी तांदळाला भाव मिळत नाही. आणि जेव्हा जेव्हा एक्सपोर्टला जेव्हा मुभा मिळते किंवा आपला माल इथून बाहेर जाण्यासाठी, तर त्यावेळेस थोडा रेट वाढतो. आता बघितलं असेल की तुम्ही कांद्याला जेव्हा मुभा दिली गेली तर त्याचा भाव कुठेतरी वाढला, बरोबर. नाहीतर मग कांद्याला निर्यात बंदी असल्यानंतर मग त्या एकदम डबघाईस मध्ये त्याचे रेट येतात. तर तुमचा हा प्रयत्न राहणार आहे का? माझा हा प्रयत्न राहणार आहे का त्याला चांगलं एक्सपोर्ट आपण करूया, त्याच्याकडे चांगला भाव मिळेल आणि प्रत्येक शेतकरी हा सुजलाम होईल. कारण शेतकरीचा रीढची हड्डी आहे देशाची. प्रत्येक घर समजा सक्षम झाला, प्रत्येक घरातला मुलगा त्याच्या मागे शिकेल, तो शिक्षणाचाही इकडे अभाव आहे आपल्याकडे. त्रुटी बघितल्याच असेल आपल्याकडे. तर प्रायव्हेटायझेशन जास्त वाढत आहे, त्याला जास्त वाढत. पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे, तो सुद्धा आपल्याला कुठेतरी सुधारण्याची आवश्यकता आज पडलेली आहे. गरीब कुटुंबातला तुम्ही समजा मुलगा बघितला आणि दिल्लीचा समजा मुलगा बघितला, त्याच्यामध्ये जे शिक्षण देण्याची जी पात्रता आहे, त्यांना जो शिक्षण जो घेतो, आणि समजा दोघही 12वी मध्ये नेटची परीक्षा देतात, आपल्याला माहितच असेल की कोण मुलगा जास्त एक्सपर्ट आहे आणि समोर राहू शकतो. कुठं नाही कुठं आपल्याला इथली पण जी व्यवस्था आहे शिक्षणाची ते सुधारवण्याची गरज आहे आज. दुसरा आपण एक महत्वाचं म्हणजे आज तुम्ही ज्या ठिकाणातून लिडिंग करताय ते क्षेत्र आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं. आज नाना पटोले महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून आहेत आणि भावी त्यांची वाटचाल ज्या पद्धतीची आहे, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमची या ठिकाणातली जबाबदारी काय राहणार आहे? कारण भाऊ तर संबंध महाराष्ट्र फिरत राहतील, तर अशा वेळी तुम्ही काय भूमिका ठेवणार आहे तुमची? काय तुम्ही असं काही ठरवलं आहे का? नानाभाऊ पटोले काकाजी हे आमचे मार्गदर्शक आहेत, प्रेरणा स्रोत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतीलच, यात काही दोहमत नाही. त्यांना कुठेतरी रोखण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे. ते जवळपास राजकारणामध्ये 25-30 वर्षापासून आहेत, अख्खी जिंदगी त्यांची चालली गेली आहे. पण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा डेव्हलपमेंट आतापर्यंत करता आला नाही. कुठं नाही कुठं त्यांना अडवण्यात गेलेला आहे. पण मी सामान्य जनतेला त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ते भावी मुख्यमंत्री राहणार आहेत आणि भावी मुख्यमंत्री आपल्या एरियातला राहील तर विचार करा की भंडारा आणि गोंदिया जिल्हा तसेच पूर्ण महाराष्ट्राचा किती विकास होईल, किती हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याची योग्य ती वेळ आलेली आहे. म्हणून सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या नानाभाऊ काकाजींना सपोर्ट करा आणि ते करतीलच असा मला विश्वास आहे, ठाम विश्वास आहे आणि मला खात्री आहे. बरं, एक मी व्यक्तिगत प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्या या काकाजी शब्दावरून तुम्ही नेहमी त्यांना काकाजी म्हणून संबोधता, तर तुम्ही प्रत्यक्ष बोलताना पण तुम्ही त्यांना काकाजी म्हणता का? ते आमचे ते काकाच आहेत. आम्ही जेव्हा छोटे छोटे होते तेव्हापासून ते संबंधित आहे. हा. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून तोंड भरून आम्ही काकाजी म्हणतो. सगळेजण भाऊ म्हणतात, मी त्यांना काकाजीच म्हणतो. तुम्हाला काय वाटतं की जसं नानाभाऊंनी तुम्हाला उमेदवारी दिली, तर म्हणजे केव्हा, म्हणजे पूर्वीपासून हे ठरलं होतं की वेळेवर त्यांनी हा अजेंडा घेतला? काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी तर मला जे सांगितलं ते मी तुम्हाला नंतर सांगतोच, पण तुम्हाला म्हणजे त्यांनी केव्हा हिंट दिली की आता तुम्हाला कामाला लागायचं आहे? मागील 20 वर्षापासून मी इथे आहे भंडारा जिल्ह्यात. आरोग्याच्या मार्फत मी लोकांची सेवा करतच आहे, त्यांना माहीतच आहे. आमच्या वडिलांनी सुद्धा इथं सहकार चळवळ इथं निर्माण केलेली आहे, लढले आहेत. दूध संघाची स्थापना 0 पासून सुरुवात करून आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर त्यांनी स्थापित केली होती. पण सुदैवानं दुर्दैवानं ते यथागतीला पोहोचले, देवाघरी गेले आणि तो डेव्हलपमेंटचा काळ थांबूनच गेला.
त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता मी प्रयत्न करतच आहे. मी जगतो त्यांच्या नावासाठीच जगतो आणि त्यांचे जे विचार होते, जे स्वप्न होते, लोकांसाठी काहीतरी करायचं, त्या जनतेची सेवा करायची. भंडारा गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण या धर्तीवर जे लोक आहेत त्यांची कशी सेवा करायची, या आपल्या धरती मातेला कसं वाचवायचं, हा त्यांचा विजन होता. आणि तो विजन मी पूर्ण नाही, माझा तो विजन होता. भाऊंनी तुम्हाला जेव्हा क्लिअर केलं की आता तुम्हाला कामाला लागायचं आहे, तर ते म्हणजे पूर्वीच केलं होतं की असं वेळ प्रसंगी ठरवलं? नाही, त्यांनी सगळं सर्वे केला आहे. पक्षश्रेष्ठीने जे ठरवलेलं आहे आणि जे कॅन्डिडेट इथं होते 13 कॅन्डिडेट होते आणि त्यांच्यामधून कोण समोर राहते, कोण निवडून येण्याचा आम्हाला भाऊनी असं सांगितलं निवडून येण्यालायक आहे, तर त्यांच्यासाठी त्यांच्यातून म्हणून त्यांनी आम्हाला असं सांगितलं तिकीट दिलं. भाऊ तुमच्याला लहानपणापासून परिचित होतेच, पण तुम्ही प्रतापगडावर जेव्हा त्यांच्यासोबत गेले आणि दिवसभर सोबत राहिले, तुम्ही अनेक लोकांचा आशीर्वाद घेतला असं काही आहे. आणि नाना भाऊंचं म्हणणं आहे की हे मला बंबम भोलेनीच सांगितलं की यांना उमेदवारी द्या आणि ते आता नक्की विजयी होतील. तर ते तसं झालंय. मी अनेक विषय पाहिले की बा नाना भाऊ म्हणतात ते करूनही दाखवतात आणि जे जे सत्य झालेलं आहे. पण याही निवडणुकीमध्ये काही कमी स्पर्धा नव्हती. तर तुम्हाला म्हणजे प्रचार करताना आपण कुठे कमी पडतोय असं जाणवलं की काय, म्हणजे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा सातत्याने प्रयत्न केला म्हणून काय वाटतं तुम्हाला? विजयाचं म्हणजे रिझन काय वाटतंय तुम्हाला? आपण बघितलेलंच असाल मागील 10 वर्षापासून इथं सरकारने विशेष काही लोकांसाठी केलेलं नाही. मागील 5 वर्षापासून किती निष्क्रिय खासदार होता हे आपल्याला माहितच आहे. कितीतरी गावातून लोकांनी त्यांना बाहेर काढलं, येऊ दिलं नाही त्यांनी. तर कसं आहे, जनता जनार्दन बिलकुल त्रासलेली आहे, सरकारला त्रासून गेलेली आहे. विजनरी तुम्ही बघाल तर मला असं वाटत नाही का रस्त्याच्या पलीकडे काही कुठं झाल्या असं. आपल्याकडचे लीडर्स आहेत फक्त रस्तेच बनवण्याचं काम करत आहेत, ते बाकी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम झालेलं नाही. मग आरोग्याचं असो, शेतकरी विषय असो, महिलांचे प्रश्न असो, ते प्रश्न अजूनपर्यंत पेंडिंगच आहेत. बरंच काही तर करण्याजोग आहे, कारण काही झालेलंच नाही. जनता तर बिलकुल त्रस्तच झालेली आहे. त्याच्या कारणानं हा जो इलेक्शन आहे आपला, मी लढत नसून हे जनतेनं लढलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आपण इथं निवडून आलेलो आहे. नाही म्हणजे प्रफुल्ल भाई सारखे नेता त्यांच्यासोबत होते, त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर गडकरी साहेब या ठिकाणी आले, JP नड्डा आलेत, अमित शहा आलेत आणि अनेक असे मोठे नेते आलेत. तर तुम्ही पण राहुल गांधी यांना बोलवर एक सभा घेतलेलीच होती मोठी. तुम्ही एक म्हणजे राहुल गांधी आणि एवढ्या लोकांना म्हणजे काय म्हणजे असं एकदम असं वातावरण, ते तुमचं म्हणणं असं आहे की थोडं निगेटिव्हिटीचं वातावरण होतं म्हणून असं झालं का? निगेटिव्हिटीचं वातावरण, डेव्हलपमेंट शून्य डेव्हलपमेंटच समजा झाला नाही. सगळे त्रस्त आहेत प्रत्येक गोष्टी. बेरोजगारी वाढत आहे दिवसेंदिवस. बेरोजगारीसाठी तर काहीच झालेलं नाही. मागील 10 वर्षापासून एक तरी मोठा कारखाना, उद्योगधंदा इथं काहीच झालेला नाही. शेतमालावर प्रक्रिया सुद्धा करण्याचे जे प्रोजेक्ट असतात ते पण काही नाही झाले. मासेमारी सुद्धा त्याच्यासाठी पण काही झालेलं नाही. डेव्हलपमेंट तुम्ही बघाल तर शून्य आहे. त्याच्या कारणाने जनता त्रस्त झाली आहे आणि जनता जिथं त्रस्त झाली आहे तर श्रीलंकेला सुद्धा तिथं सुद्धा रिव्होल्युशन होऊन दुसरी सरकार स्थापन झाली. दुसरा एक विषय असा होता की आपल्या भागामध्ये काय झालंय की वन्यजीव जे भाग आहे म्हणजे वाईल्ड लाईफ एरिया म्हणून खूप मोठं जंगल आरक्षित केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागतो. त्या ठिकाणी वन्य प्राणी येतात, त्यांची नासाधूस होते आणि अशा वेळेस एक मोठा अडचण निर्माण झालेली आहे. म्हणजे वन्यजीव आणि त्याच्यानंतर आपले शेतकरी यांना एक मोठा संघर्षाचा सामना सातत्याने करावा लागतो आहे. त्यांना नुकसान भरपाई हा तोगडा विषय झाला, पण आपल्या अनेक भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल की जीवित हानी पण व्हायला लागलेली आहे. या संदर्भात तुम्ही केंद्र सरकारकडे काय म्हणजे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न राहील आपला? जी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, काही स्पेसिफिक एरियामध्ये आपण हे करतो, तिथं फेन्सिंग असायला पाहिजे. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते करायला पाहिजे. असं आपण आपले जे पॉप्युलेशन आहे एवढं वाढलेलं आहे का त्यांच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि कोणाच्या घरात समजा आपण घुसू तर काय होईल, तेच ते जानवर करतात. ते तर मूकबधीर आहेत.
आपल्याला विजनरी असायला पाहिजे आणि त्यांना संरक्षित आपल्याला करायला पाहिजे, जंगल संरक्षित करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. पण झाडं कुठे लावतात, लावण्याचा प्रोग्राम राहते पण मोठे झाडं होतच नाही. तर सगळ्यात पहिले आहे आपल्याला झाडं लावायला पाहिजे, पाणी आपल्याला चांगला भेटायला पाहिजे. आपण लहानपणी बघा, आपण नदीवर जातो सो चुवा करायचो आणि तिथला पाणी प्यायचो. आज पिऊ शकतो का? आज प्रत्येक घरी फिल्टर आहे. आपण या धरतीतला पाणी किती काढत आहोत, प्रत्येक घरी बोरवेल आहे. तुमच्या शरीराला समजा आपण इंजेक्शन दिलं तर काय होईल, तर याचा विचार धरतीमध्ये कोण करणार आहे? आज इथला पाणी एवढा निघला आहे आणि मला वाटते अमेरिकामध्ये सुद्धा आपण तिथं काढलाय. हे आपली जे पृथ्वी आहे ती 8 डिग्रीने टिल्ट झालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढतच आहे. दुसरा माझा एक असा प्रश्न आहे, खूप म्हणजे आता तुम्ही विदर्भाच्या प्रश्नांबद्दल चांगले जाणकार आहात. दुसरा आहे की या ठिकाणातलं एक महत्वाचं म्हणजे यादवराव पडोळे यांनी, आपले जे वडील होते, त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये दूध संघ आणि सहकार क्षेत्र उभं केलं आणि या ठिकाणी अनेक सोसायट्या तयार केल्या आणि त्या माध्यमातून तो दूध जो आहे त्याला योग्य भाव मिळावा यासाठी खूप चांगले प्रयत्न केले होते. तर तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दुधाच्या संदर्भात काय नीती करणार आहात किंवा तुमच्याकडे काही विजन आहे का, म्हणजे बाबांचं स्वप्न अजून समोर नेण्यासाठी? बरोबर आहे. आमच्या वडिलांनी तर दुधात क्रांती केलेलीच आहे, पण तुम्ही बघितलं असाल भरपूर सोसायट्या सध्या बंद झालेल्या आहेत. त्याचं कारण आहे की प्रायव्हेटायझेशनची वाढ इथं जास्त झालेली आहे. लोक प्रायव्हेट मध्ये दूध देण्याचं आज कारण हे आहे की त्यांना पैसे जास्त ते देतात. दूध संघ आजच्या परिस्थितीमध्ये 40 ते 50 हजार लिटर दूध आहे, भरपूर कमी आहे. त्याला वाव देण्याकरता आपल्याला त्याला योग्य ते रेट आपल्याला द्यायला पाहिजे. आणि मी एक डॉक्टर आहे, आपल्याला माहितच आहे. त्याच्या कारणानं दूध हा चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे. छोटे छोटे मुलं असतात, बिमाऱ्या नको व्हायला. आता प्रत्येक गोष्टीमध्ये ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे, त्याला वाव दिला पाहिजे. त्याचप्रमाणे दुधामध्ये भेसळ हा झालेला नको. दुधामध्ये भेसळ होतच आहे, त्याच्या कारणानं बिमाऱ्या वाढत आहे. अच्छा, आता तुम्हीच विचार करा, तुमच्या छोट्याच्या बाळाला समजा आपण भेसळयुक्त दूध दिला तर काय होईल? बरोबर. तरी सरकारने कुठं ना कुठं थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त भेसळ निर्माण करण्यासाठी तर आपली फॅक्टरी तर झालेलीच आहे, पण त्याला पण आपल्याला भाव देण्याचा काम कुठं ना कुठे गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. आणि योग्य तो समजा रेट मिळाला तर इथं सोसायट्या वाढतील. बरोबर. भेसळ करणाऱ्यांना कडक कायदा करण्यासाठी तुम्ही लोकसभेत प्रश्न विचारा ना मग त्या संदर्भात. बिलकुल बिलकुल विचारा. तो तर आपला विजन आहे, प्रायोरिटी राहिलाच. आता अजून एक विषय असा होता की आपण आता जसा हे झाला, तुम्ही आपला धान उत्पादक क्षेत्र झाला, आता दुधाचा जोडधंदा हा शेतकऱ्यांचा झाला, दुसरा आपल्याकडे ऊसाची म्हणजे कापसाची शेती आहे. विदर्भाची जी परिस्थिती बघता, विदर्भाचा अनुशेष वारंवार असं म्हटलं जातं की अनुशेष पडवला गेला. या सगळ्या ठिकाणी सिंचन सोयीचा आतापर्यंत कुठेतरी सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आलं. तर आपल्याला काय वाटतं की विदर्भाचा विकास कुठेतरी अलिप्त राहिलाय, तर तुम्ही विदर्भाची जेव्हा राज्याची स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होईल तर त्या ठिकाणी तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं, माझा वैयक्तिक विचार आहे की तुकडे पाडल्याने डेव्हलपमेंट होत नाही. आपण कोणताही घर बघायला का सगळे सोबत असले तर त्याची ताकद राहते. आणि समजा विदर्भ अलग मागण्यापेक्षा तो सोबतच राहून, महाराष्ट्रासोबत राहून एकीने आपण काम करू. कारण का इकडे समजा तांदूळ बनते तर तिकडे मुंबईकडे दुसऱ्या कामाला आला. भारतामध्ये तुम्ही बघितलं असाल का औद्योगिक सिटीच्या नावानं आपल्या मुंबईला ओळखल्या जाते. एवढा फंड निर्माण होते देशाला, ते छोटे राज्य राहून मुंबई करत आहे आजच्या डेट. छत्तीसगडने विकास केला, त्याच्यानंतर बाकी तेलंगणा असेल किंवा इतर आपले आजूबाजूचे राज्य बघा, त्या ठिकाणी विजेचे दर कमी आहेत, सर्व गोष्टी आहेत. तर अशा वेळी आपण जर छोटा राज्य केलं तर त्याच्यात आपल्याला फायदा नाही होणार का? आपल्याकडे खनिज संपत्ती आहे, आपल्याकडे वीज निर्मिती होते, आपल्याकडे वनसंपदा आहे, सर्वच विषय आहेत. तर मग अशा वेळी आपल्यावर अन्याय होतो किंवा असं वाटत नाही का तुम्हाला? काय म्हणजे छत्तीसगडमध्ये बघाल तुम्ही तर ते पाणी जास्त आहे, त्याच्यामध्ये 13 स्टेटला ते वीज देतात, ते स्वतःला देणारच आहे. आपल्याकडे सुद्धा इथं वीज निर्मिती होते, पण आपल्या रेट किती आहेत?
आपण जो वीज निर्मिती करतो इथे तर दुसऱ्यांना फायदा होत आहे. दुसरा म्हणजे आपल्या देशातले लोक आहेत पण ते पण कसं आहे आपल्या स्थानिक लोकांना मदत मिळत नाही. विजेचे दर जास्त असल्यामुळे इथं मोठे उद्योगधंदे पण येत नाही. आज तुम्ही म्हणाली का आयर्न ओर सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर मोठा कारखाना इथं जसा भिलाई स्टील प्लांट उघडला तर मला वाटतं गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण तिथं उघडायला पाहिजे. तिथून दिल्लीचे 2 ते 3 हजार ट्रक माल जाते, दुसरीकडे जाते, माल सप्लाय करतात. पण तिथं समजा मोठा कारखाना समजा आला तर मला वाटते भिलाई सारखा इथं बरं हा झालं डेव्हलपमेंट होईल. बरोबर म्हटलं. आता तुम्ही व्यक्तिगत मतामध्ये तुम्ही सांगितलं की अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहायला इच्छुक वैयक्तिक मत, पण जेव्हा जर पक्षांनी जर निर्णय घेतला की बाबा स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी म्हणून, तर मग तुमची भूमिका काय असेल? ते आम्ही पक्षासोबत राहू. कारण की कसं आहे वरिष्ठ जे म्हणतील त्या हिशोबानेच आपण चालणार आहोत. त्याच्या विरोधात आपण काही काम करणार नाही. आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे, काय संदेश देऊ इच्छिताल तुम्ही की बा येणाऱ्या कालावधीत आपल्या जनतेसाठी की बा मी म्हणजे त्यांना काय आश्वस्त करू शकाल की बा येणाऱ्या 5 वर्षाच्या तुमचं विजन 1-2 वाक्यामध्ये तुम्ही सांगाल? जी, मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तसेच पूर्ण देशातील जनतेचा आभारी आहे की ज्यांच्या आशीर्वादाने मी इथं संसदेमध्ये निवडून गेलो. आणि मी आपला सगळ्यांना वचन देतो की शेतकऱ्याचे प्रश्न असोत, बेरोजगाराचे प्रश्न असोत, या देशाला संरक्षण करण्याचे जे धोरण आहेत ते इमानदारीनं या सरकारला सोबत घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, एवढे आपल्या सगळ्यांना वचन देतो. तर हे होते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे. वैद्यकीय व्यवसायामध्ये राहून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी घेतली आणि विजयी झालेत. आणि त्यांचे अशा पद्धतीचे विजन आहेत की ते वेगळ्या पद्धतीचे त्यांनी विजन या ठिकाणी सांगितलेत. शेतकऱ्यांच्या संदर्भातले असतील, दूध उत्पादकांसंदर्भातले असतील किंवा बेरोजगारी संदर्भातले असतील, कारखानदारांनी संदर्भातले असतील, तर या क्षेत्रामध्ये आणि वन्यजीव संदर्भातले असतील, तर त्यांनी आपल्या वेगवेगळ्या विषयांअंतर्गत आपली भूमिका स्पष्ट केली. निश्चितच त्यांचे हे स्वप्न पूर्ण होतील आणि असं आपण आशा व्यक्त करूया. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.